तुमच्या मोबाईलवर अचानक एक मेसेज येतो. त्यात स्पष्ट लिहिले की पुढच्या 48 तासात तुमच्या घरचं जुनं वीज मीटर काढलं जाईल आणि तिथे एक नवा कोरा स्मार्ट मीटर लावला जाईल. तुम्ही काही विचार करण्याआधीच, काही समजून घेण्याआधीच महावितरणची माणसं येतात आणि मीटर बदलून जातात. तुम्हाला वाटतं ठीक आहे, तंत्रज्ञान बदलते, बदलू दे. पण खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा पुढच्या महिन्याचं वीज बिल तुमच्या हातात पडतं. जे बिल कालपर्यंत 1000-1200 रुपये येत होतं ते अचानक 2,500-3,000 हजारांवर गेलेलं असतं. पायाखालची जमीन सरकते. काही लोक संतापाने थेट महावितरणच्या कार्यालयावर मोर्चे काढतायत, महिला अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकतात, तर काही सोसायट्या आपल्या मीटर बॉक्सला चक्क कुलूप ठोकतात. प्रश्न अगदी साधा आहे. आपल्या घरात आधीपासूनच डिजिटल मीटर व्यवस्थित चालत होता, मग अचानक हा स्मार्ट मीटरचा घाट कशासाठी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नवीन मीटर लागल्या लागल्या बिलाचा आकडा असा रॉकेटसारखा का उडतोय? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ठाण्यापासून ते नागपूरपर्यंत आणि पुण्यापासून ते लातूरपर्यंत एकच चर्चा आहे. लोक या नव्या स्मार्ट मीटरला खिसा कापू मशीन म्हणू लागले आहेत. कोणाला वाटते की हे मीटर मुद्दाम फास्ट पळवण्यासाठी सेट केले आहेत, तर कोणाला वाटते की खाजगी कंपन्यांचं भलं करण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरलं जाते. पण आपण कोणत्याही निष्कर्षावर लगेच उडी मारणार नाही. आपण जरा शांतपणे यामागचं विज्ञान, यामागचं अर्थकारण आणि यामागची खरी गोम समजून घेऊ. सगळ्यात आधी या प्रश्नाला भिडूया की बिल दुप्पट का येते? महावितरण सांगते की हे नवीन मीटर अगदी अचूक आहेत, ते फास्ट वगैरे पळत नाहीत. मग जुन्या डिजिटल मीटरमध्ये आणि यात नेमका फरक काय? जुने जे डिजिटल मीटर होते त्यांना चालू होण्यासाठी एका विशिष्ट क्षमतेच्या विजेची गरज लागायची. समजा तुमच्या घरात फक्त एक छोटासा बल्ब चालू असेल किंवा टीव्हीचं लाल बटन चालू असेल, तर तो जुना मीटर तेवढी बारीक वीज मोजतच नव्हता. तो एक प्रकारचा ब्लाइंड स्पॉट होता. आपण रात्री टीव्ही रिमोटने बंद करतो, पण मुख्य स्विच चालूच असतो. मोबाईलचा चार्जर तसाच प्लगमध्ये अडकवलेला असतो. मायक्रोवेव्हची वेळ दाखवणारी स्क्रीन चालू असते. याला तांत्रिक भाषेत व्हॅम्पायर लोड म्हणतात. जुना मीटर या व्हॅम्पायर लोडकडे दुर्लक्ष करायचा, पण स्मार्ट मीटरच्या आत एक अत्यंत संवेदनशील चिप असते जी रिअल टाईममध्ये विजेचा वापर मोजते. ती चिप तुमच्या घरातून ओढला जाणारा विजेचा प्रत्येक थेंब मोजते, तेही 24 तास. त्यामुळे हे जे आजवर न मोजले गेलेले छोटे छोटे लोड होते ते आता महिन्याकाठी एकत्र होऊन बिलात दिसायला लागतात. यात अजून एक गोम आहे, ती जुन्या वायरिंगची. आपल्यापैकी अनेकांची घरं 15-20 वर्षे जुनी आहेत. भिंतीतल्या वायर जुन्या झाल्या आहेत. कुठे ओलसरपणा असतो. यातून थोडी थोडी वीज जमिनीत झिरपत असते, ज्याला अर्थ लिकेज म्हणतात. जुन्या मीटरला हे लिकेज पकडता येत नव्हतं, पण स्मार्ट मीटर फेज आणि न्यूट्रल दोन्हीकडची वीज अत्यंत बारकाईने मोजतो. जर तुमच्या भिंतीत वीज वाया जात असेल, तर तो मीटर ती वाया जाणारी वीजही तुमच्या बिलात जोडतो. तुम्हाला वाटतं मीटर खराब आहे, पण प्रत्यक्षात तो मीटर तुम्हाला सांगत असतो की तुमच्या घरातली वायरिंग वीज पिते. पण वाढीव बिलाचं कारण फक्त इतकंच नाही, याच्या पुढचा थर अधिक गंभीर आहे आणि तो तुमच्या खिशाला थेट कात्री लावणार आहे. आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा आपण महावितरणला सांगतो की माझ्या घरात 2 पंखे आणि 4 लाईट आहेत. त्या हिशोबाने महावितरण तुम्हाला सँक्शन लोड म्हणजेच मंजूर वीज भार देतं. समजा तो 3 किलोवॅट आहे. जसजशी वर्षे जातात तसतसं आपण घरात AC लावतो, मोठा फ्रीज घेतो, गिझर लावतो. आपला प्रत्यक्ष वापर 6 किलोवॅटवर जातो. जुन्या मीटरमध्ये आपण मंजूर क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरतोय हे महावितरणला सहजासहजी कळत नव्हतं. पण आता हे स्मार्ट मीटर दर 15 ते 30 मिनिटांनी तुमच्या विजेच्या वापराचा डेटा थेट महावितरणच्या सर्व्हरवर पाठवतात. जर तुम्ही तुमच्या मंजूर क्षमतेपेक्षा जास्त वीज खेचली, तर हा स्मार्ट मीटर लगेच महावितरणला मॅक्झिमम डिमांडचा अलर्ट पाठवतो आणि मग तुमच्या बिलात पेनल्टी किंवा मोठा दंड लावून येतो. ग्राहकांना हा दंड का लागलाय हेच समजत नाही. त्यामुळे बिल अचानक वाढलेलं दिसतं. अनेक राजकीय नेत्यांनीही याच मुद्द्यावर बोट ठेवून हा प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आहे, कारण वर्षानुवर्षे जुने मीटर चालवणाऱ्या ग्राहकांना अचानक हा हजारो रुपयांचा दंड भरणं शक्य नाही. आता थोडं आणखी आत जाऊया. हे सगळं करण्यामागे सरकारचा खरा हेतू काय आहे? तुम्ही टाईम ऑफ डे म्हणजेच TOD टॅरिफबद्दल ऐकलं असेल. स्मार्ट मीटर आणण्यामागचं हे सर्वात मोठं कारण आहे. होतं काय की संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत संपूर्ण महाराष्ट्रात सगळे लोक एकाच वेळी ऑफिसातून घरी येतात. सगळे एकाच वेळी लाईट, पंखे, AC, TV चालू करतात. याला पीक अवर्स म्हणतात. या वेळेत विजेची मागणी एवढी वाढते की ती पूर्ण करण्यासाठी सरकारला बाहेरून प्रचंड महागडी वीज विकत घ्यावी लागते. दुसरीकडे दिवसा कडक ऊन असतं.
तेव्हा सौर ऊर्जेचे प्रकल्प भरपूर वीज तयार करतात. ती वीज स्वस्त असते. त्यामुळे महावितरणने एक नवा नियम आणलाय. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत जर तुम्ही वीज वापरली तर तुम्हाला प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत सूट मिळेल आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वापरली तर जास्तीचे पैसे मोजावे लागतील. ऐकायला हे खूप छान वाटतं, पण याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी कसा संबंध येतो ते पहा. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत घरात असतो कोण? नवरा बायको दोघेही कामावर गेलेले असतात, मुलं शाळेत असतात. म्हणजे ज्या वेळेत वीज स्वस्त आहे त्या वेळेत तुमचा वापरच नसतो. आणि जेव्हा तुम्ही थकून भागून घरी येता, AC लावता, तेव्हा नेमकी विजेची वेळ पीक अवर्समध्ये गेलेली असते. जिथे तुम्हाला जास्तीचा दर लावला जातो, म्हणजे सूट मिळण्याची शक्यता कमी आणि जास्तीचा भुर्दंड पडण्याची शक्यता अधिक, हे वास्तव आहे. याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतोय माहिती आहे? ज्यांनी आपल्या घराच्या छतावर लाखो रुपये खर्चून PM सूर्यघर योजनेतून सोलर पॅनल लावलेत त्यांना. सोलर पॅनलचा नियम काय होता? तुम्ही दिवसा जेवढी वीज तयार करून महावितरणला द्याल तेवढीच वीज रात्री तुम्ही मोफत वापरू शकता. तुमचं बिल 0 येईल. पण या टाइम ऑफ डे म्हणजेच स्मार्ट मीटरने सगळं गणितच बदलून टाकले. आता होतं काय? तुम्ही दिवसा जी सोलर वीज तयार करता ती महावितरण स्वस्त दरात म्हणजेच ऑफ पीक दरात जमा करून घेतं आणि रात्री जेव्हा तुमचे सोलर पॅनल बंद असतात आणि तुम्ही महावितरणची वीज वापरता तेव्हा तुम्हाला पीक वेळेचा सर्वात महागडा दर लावला जातो. म्हणजे दिवसा तुम्ही 300 युनिट दिले आणि रात्री 300 युनिट वापरले तरी तुमचं बिल 0 येत नाही. दिवसाच्या स्वस्त विजेची तुलना रात्रीच्या महाग विजेसोबत केली जाते आणि शेवटी ग्राहकाच्याच माती बिल मारलं जातं. हा विरोधाभास आहे. एका बाजूला सरकार सोलर लावा म्हणून सांगते आणि दुसऱ्या बाजूला स्मार्ट मीटर लावून त्यातून मिळणारा आर्थिक फायदा काढून घेते. हा सगळा ताण निर्माण होण्यामागे महावितरणची संवाद साधण्याची पद्धतही तितकीच जबाबदार आहे. लोकांना हे तंत्रज्ञान समजावून सांगण्याऐवजी त्यांच्या मोबाईलवर थेट 48 तासांचा अल्टिमेटम देणारे मेसेज धडकू लागले. आम्ही मीटर बदलणार नाहीतर कारवाई होणार. अशी भाषा वापरल्यावर लोकांच्या मनात संशय निर्माण होणारच. तुम्ही एकीकडे म्हणता की ग्राहकांना महावितरणच्या ॲपवर दर अर्ध्या तासाचा वीज वापर दिसेल, पण जेव्हा लोक ते ॲप डाउनलोड करतात तेव्हा त्यात साधं लॉग इनही होत नाही. ॲप क्रॅश होतं, डेटा दिसत नाही. जेव्हा तुमचा डिजिटल पायाच एवढा कमकुवत आहे तेव्हा तुम्ही लोकांवर हे स्मार्ट मीटर असे अचानक कसे लादू शकता? याच कारणास्तव वीज कर्मचाऱ्यांच्या युनियनने याला विरोध केला. त्यांचं म्हणणं आहे की हे मीटर बदलणं म्हणजे हळूहळू या क्षेत्रांचं खाजगीकरण करण्याचा डाव आहे. मॅन्युअल मीटर रीडिंग करणारी हजारो मुलं यामुळे बेरोजगार होतील ही भीती त्यांच्या मनात आहे. शिवाय लोकांना अजून एक मोठी भीती सतावते आहे, ती म्हणजे प्रीपेड बिलाची. आज आपण वीज वापरतो आणि महिन्याभराने बिल भरतो, पण हे जे नवीन स्मार्ट मीटर आहेत त्यांच्यात मोबाईलच्या सिम कार्डसारखी सिस्टीम आहे. उद्या सरकारने ठरवलं तर ते हे मीटर प्रीपेड करू शकतात. म्हणजे आधी पैसे भरा मग वीज वापरा. तुमच्या अकाउंटमधले पैसे रात्री 12 वाजता संपले तर त्याच क्षणी तुमच्या घरची वीज कट होऊ शकते. कोणताही वायरमन तिथे यायची गरज नाही. थेट कंट्रोल रूममधून एका क्लिकवर तुमची वीज बंद होऊ शकते. जरी सध्या महावितरण आणि नेते मंडळी सांगत असले की आम्ही हे मीटर पोस्टपेड म्हणूनच वापरणार आहोत आणि सर्वसामान्यांवर प्रीपेडची सक्ती करणार नाही, तरी भविष्यात काय होईल याची शाश्वती कोणालाच नाही. पण या सगळ्या परिस्थितीत एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून तुम्ही काय करू शकता? जर तुमच्या घरी स्मार्ट मीटर लागलं असेल आणि तुमचं बिल खरोखरच आवाजवी आलं असेल तर फक्त संताप करू नका. एक अत्यंत महत्त्वाचा अधिकार तुमच्याकडे आहे ज्याची माहिती फार कमी लोकांना असते. तो म्हणजे चेक मीटर किंवा स्टँडर्ड मीटर बसवण्याचा अधिकार. जर तुम्हाला वाटत असेल की स्मार्ट मीटर जास्त वेगाने फिरतोय तर तुम्ही महावितरणकडे अधिकृत तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीनंतर महावितरणला तुमच्या या नव्या स्मार्ट मीटरच्या अगदी शेजारी एक जुना प्रमाणित केलेला साधा डिजिटल मीटर बसवावा लागतो. याला चेक मीटर म्हणतात. काही दिवस या दोन्ही मीटरचं रीडिंग नोंदवलं जातं. जर खरोखरच त्या 2 मीटरच्या रीडिंगमध्ये तफावत आढळली तर महावितरणला तो स्मार्ट मीटर बदलावाच लागतो आणि तुमचं वाढीव बिल कमी करून द्यावं लागतं. हा कायदा आहे. त्यामुळे मीटरला कुलूप लावण्यापेक्षा या कायद्याचा वापर करणं केव्हाही शहाणपणाचं. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की बदल अटळ आहे. भारतभर 25 कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं मोठं उद्दिष्ट आहे. राज्याच्या वितरण कंपन्या जो तोट्यात चालल्या आहेत तो तोटा भरून काढण्यासाठी, वीज चोरी थांबवण्यासाठी आणि जुन्या गळक्या सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी हे तंत्रज्ञान गरजेचं आहे. पण कोणताही तांत्रिक बदल जेव्हा माणसांच्या जगण्यावर, त्यांच्या खिशावर थेट परिणाम करतो तेव्हा तो बळजबरीने लादता येत नाही. त्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो. जोपर्यंत सिस्टीममधली पारदर्शकता वाढत नाही आणि ग्राहकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत
तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.